यानंतर सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी येते। सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची गाडी अडवलेली आहे। मराठा आरक्षणावरती भूमिका स्पष्ट करण्याची मागणी यावेळी मराठा आंदोलकांनी केली आहे। मराठा कार्यकर्त्यांची एक लाख मराठा अशी घोषणाबाजी सुद्धा ते देताना पाहायला मिळत आहे। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी भारत तागडे यांच्याकडे। भारत, सध्या नेमकी तिकडे काय परिस्थिती आहे? शरद पवार बार्शीच्या दौऱ्यावरती आहेत। बार्शीकडे जाताना शरद पवारांची कुर्डवाडी या गावाच्या अलीकडे ते मराठा आंदोलकांनी गाडी अडवली आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भातली राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवार यांची भूमिका काय आहे ती अद्याप स्पष्ट झालेली नाही। ती तुम्ही स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली। यावेळी उपस्थित मराठा कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणाबाजी केलेली आहे। एकूणच आपण बघतो की राज्यामध्ये मराठा आरक्षणावरून आता मराठा समाज आक्रमक झालेला आहे आणि अशामध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्यासाठी शरद पवार आता सोलापूर जिल्ह्याच्या आज दौऱ्यावरती आहे आणि कुर्डवाडीकडे जाताना पुढे बार्शीकडे जाताना आज मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून खरं तर घोषणाबाजी केलेली आहे। नक्कीच धन्यवाद भारत, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी पक्षाची, तुमची आमची मागणी आहे। पाठिंबा आहे साहेब, तुम्ही पाठिंबाच आहे म्हणता इतके दिवस झाले, पण तुम्ही भूमिका स्पष्ट करत नाही। त्याच्या बाबतीत तुम्ही भूमिका स्पष्ट करावी, जी पक्षाची पोर आहे ती का